चेंबूर के खारदेव नगर में उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के रोड शो को जबरदस्त जनसमर्थन मिला। लाडली बहनों ने उनका उत्साहपूर्वक स्वागत किया। इस दौरान शिंदे ने प्रभाग क्रमांक 153 से अपने गुट की उम्मीदवार तन्वी तुषार काते को भारी बहुमत से जिताने की अपील की। वहीं विधायक तुकाराम काते ने क्षेत्र में लंबित SRA योजनाओं को आगे बढ़ाने और BMC कर्मियों की रुकी ग्रेजुटी पेंशन व PF राशि दिलाने का आश्वासन दिया। चेंबूर से यशपाल शर्मा की रिपोर्ट। पत्रकार आहेत योजना आलेली आहे आणि फ्रीकेच्या अंडर मध्ये ही सर्व महानगरपालिकेच्या जी बैठकची वसाहत आहे ती संपूर्ण घेतलेली आहे आणि त्यांनी कबूल केलेले आहे की जे महानगरपालिका चाळीमध्ये जे मुंबई महानगरपालिकेचे रिटायर झालेले कामगार आणि जेवढे आता जे आहेत ते कामगार त्या सर्वांना जे राहतात त्या खोलीमध्ये त्यांना त्यांचं ओनरशिपचं घर देणार असं त्यांनी कबूल केलेलं आहे। ते सांगायला मी तिथे आलो कारण का त्यांना सातारा सांगली आणि कोल्हापूरचे दौरे होते आणि त्याचा आता त्यांचा प्लेन आहे म्हणून ते इथे येऊ शकले नाहीये आणि ते निघून गेलेले आहेत। त्यांनी सांगितलं मी परत एकदा येईन या चाळीमध्ये आणि त्यांची एक जॉईंट मीटिंग लावीन आणि त्या जॉईंट मीटिंग मध्ये जे जे त्यांचे काम आहे ते काम करेन। आमच्या 11 सोसायटीचा तोच विषय आहे। तो 11 सोसायटीचा विषय त्यांनी हाती घेतलाय। त्यांनी सांगितलं जरी बिल्डर गेला असला तरी आपण दुसरा बिल्डर आणून मुंबई महानगरपालिकेची जी जागा आहे त्या जागेमध्ये पक्क्या घराची बिल्डिंग आपण पाहतो असं लवकरात लवकर आपण पाहतो असं त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि तेच सांगण्यात बाईंचा सत्कार करायचा आहे। समोर बघा तसेच आपल्या विभागातील ट्रान्झिस्टरच्या खुला आहे त्या खुल्यासाठी देखील बाईंनी 2 वेळा विधानसभेमध्ये आपला विषय मांडला होता आणि यापुढे देखील ते आपला विषय चांगल्या पद्धतीने मांडतील आणि आपल्याला या आश्वासन दिल्याप्रमाणे शिंदे साहेबांनी या पुढील 5 वर्षामध्ये आपलं काम नक्कीच मार्गी लागलेलं असेल अशी मी अपेक्षा करतो। आराध्य छत्रपती शिवरायांचा वंदन करतो। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाचा मुजरा करतो। आमचे सर्वांचे शक्तिस्थान श्रद्धास्थान बाळासाहेबांना वंदन करतो। आज 10 तारखेच्या दिवशी माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तुमच्या सर्वांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आपल्या खारदेवनगर घाटल्यामध्ये येणार ही उत्सुकता सर्वांना होती आणि आपल्या सावली नाक्यावरती त्यांनी भाषण दिलं। मी संपूर्ण त्यांना नागपूरच्या अधिवेशनामध्ये सर्व सांगितलं होतं की बैठ्या चाळी आणि बैठ्या चाळीमध्ये राहणाऱ्या बरेच वर्ष रिटायर झालेल्या लोकांना ग्रॅज्युटी आणि प्रायव्हेट फंड मिळत नाहीये। त्यांची नेहमीचे जी काही रिटायर झाल्यानंतर जे पैसे भेटतात ते भेटत नाही ते सर्व शिंदे साहेबांना मी सांगितलेलं आहे। आज पण त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी